जीके ट्युटोरियल्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. बघा आज आपण बघणार आहोत प्रॅक्टिस सेट 29. प्रॅक्टिस सेट 28 आपला हा कम्प्लीट झालेला आहे. काय म्हटलेलं बघा एक्झाम्पल फर्स्ट मध्ये, इफ 20 मीटर ऑफ क्लॉथ कॉस्ट ₹3,600 फाइंड द कॉस्ट ऑफ 16 मीटर ऑफ क्लॉथ. आता काय दिलेलं आहे आपल्याला, सगळ्यात पहिले काय करायचं, जे दिलंय ते राईट डाऊन करून घ्यायचं. बघा आता काय दिलं, 20 मीटर ऑफ क्लॉथ कॉस्ट ₹3,600. 20 मीटर क्लॉथ कॉस्ट इज इक्वल टू किती, 3,600. बघा आणि फाइंड आउट काय करायला लावलेलं आहे, 60 मीटर ऑफ क्लॉथ. मग डायरेक्ट 60 मीटर क्लॉथ काढता येईल का, नाही. आधी आपल्याला 1 मीटर क्लॉथची किंमत काढावी लागेल आणि मग 60 मीटर क्लॉथची किंमत फाइंड आउट करावी लागेल. आता याच्यावरून आपल्याला जर 1 मीटर क्लॉथची किंमत काढायची असेल, किती, 1 मीटर क्लॉथ कॉस्ट काय येईल, काय करावं लागेल, 3,600 डिवाइड बाय 20. समजला, म्हणजे ह्याने ह्याला डिवाइड करावं लागेल. समजलं. आता बघा इथनं 0 गेला, हा 0 गेला, 2 1 जा 2, 2 1 जा 2, उरला किती 1, 2 8 जा 16 आणि 0. तुम्हाला डिवायडेशन जसं आपण ह्या ब्रॅकेट फॉर्म याच्यामध्ये करतो त्याने करायचं असेल तर त्यानेही करू शकतात. बघा इथपर्यंत समजलं. आता काय आलं, 180 आन्सर आलं. म्हणजेच काय झालं, देअरफॉर 1 मीटर क्लॉथ कॉस्ट इज 180 रुपीज. समजलं. आता ह्या 1 मीटरच्या वरून आपल्याला 16 मीटरची क्लॉथ कॉस्ट काढावं लागेल. म्हणजे 1 मीटर जर 180 ला असेल तर 16 × 180 केलं तर आपल्याला तेवढ्या मीटर क्लॉथची किंमत कळेल. देअरफॉर 16 मीटर क्लॉथ कॉस्ट इज, काय करावं लागेल, 180 मल्टिप्लाय बाय 16. बघा 180 मल्टिप्लाय बाय 16, 6 0 0, 6 8 जा 48, 6 1 जा 6 आणि 4 10, 1 0 0, 1 8 8, 1 1 जा 1, 0 8, काय करावं लागेल ॲडिशन, 8 2. म्हणजेच किती आलं, 2,880 रुपीज ह्याची किंमत आली. ओके, रुपीज. म्हणजेच आपल्याला खालच्या लाईन मध्ये आन्सर मध्ये काय लिहिणार तुम्ही, देअरफॉर द कॉस्ट ऑफ 16 मीटर ऑफ क्लॉथ इज 2,880 रुपीज. ही कशावरून काढली आपण, ही किंमत दिली होती म्हणून आपल्याला फाइंड आउट करता आलं. समजलं. आता बघा सेकंड बघू आपण. आणि हे जे फाइंड आउट करण्याची मेथड आहे अशा पद्धतीने की किंमत दिलेली आहे आपल्याला, 20 मीटर क्लॉथची किंमत दिली होती आपल्याला 3,600. त्याच्यावरून आपण एकाची काढली आणि एकावरून परत 16ची काढली. ह्याच मेथडला युनिटरी मेथड म्हणतात. बघा आता काय म्हटलंय, फाइंड द कॉस्ट ऑफ 8 kg राईस. तर सेम हे सगळे जे प्रॉब्लेम्स आहेत ते युनिटरी मेथडने काढावं लागणार आपल्याला. बघा फाइंड द कॉस्ट ऑफ 8 kg राईस. कशाची काढायला सांगितलं, 8 kg राईसची. इफ द कॉस्ट ऑफ 10 kg इज ₹325. आता जर बघा काय दिलेलं आहे गिवन, आपण सगळ्यात पहिले गिवन राईट डाऊन करू. गिवन राईट डाऊन केलं की सॉल्व करायला अजून इझी जातं. बघा काय म्हटलंय, कॉस्ट ऑफ 10 kg काय राईस किती आहे, 325 रुपीज. आता मला काय करावं लागेल, 1 kg ची किंमत काढावी लागेल. 1 kg ची जर किंमत काढायची असेल, 1 kg राईस इज, काय करावं लागेल, 325 ला ह्या 10 ने डिवाइड करावं लागेल. आपण आतापर्यंत डेसिमलचं बघितलंय. डेसिमल जर 10 100 1000 जर असेल तर कसं करायचं माहिती आहे आपल्याला, किंवा तुम्ही सरळ 10 ने ह्यालाही डिवाइड करू शकता. पण डेसिमल जर माहिती असेल कसं फाइंड आउट करायचं, 0 जर एकच आहे तर एका डिजिट नंतर पॉईंट द्यायचा, आलं आन्सर. म्हणजेच किती झालं, 32.5 रुपीज. समजलं. आता बघा जर एका केजी साठी किती आहे,
32.5. तर मला कशाची काढायचे? फाइंड द कॉस्ट ऑफ 8 kg राईस. देअरफॉर 8 kg राईस is 8 kg rice is 32.5 into 8. 32.5 into 8. आता बघा 32.5 into 8 काय? 8 5 जा 40, 8 2 जा 16 आणि 4 20, 8 3 जा 80 आणि 2 20. आणि हा डेसिमल पॉईंट इथे एका डिजिट नंतर म्हणजे एका डिजिट नंतर पॉईंट द्यावा लागेल. म्हणजे किती रुपीज आलं? 200 रुपीज. बरोबर. मग देअरफॉर 8 kg राईस इज रुपीज 200. इथे आन्सर लिहू. समजलं इथपर्यंत? ह्या मेथडला युनिटरी मेथड म्हणतात. बघा आता आधी काय केलं आपण? डिवायडेशन. नंतर काय केलं? मल्टिप्लिकेशन. सेम ह्याच्यात पण आधी काय केलं? डिवायडेशन. यात काय केलं? मल्टिप्लिकेशन. समजलं? स्क्रीनशॉट घ्या. बघा क्वेश्चन 3. आता क्वेश्चन 3 मध्ये काय म्हटलंय? इफ 14 चेअर कॉस्ट रुपी इज 5992, हाऊ मच विल हॅव टू बी पेड फॉर 12 चेअर्स. जर 14 चेअरची कॉस्ट ही 5992 रुपये तर 12 चेअर्सची किती असेल? डायरेक्ट 14 वरून 12 वर येता येईल का? नाही. मग काय करावं लागेल? आधी एका चेअरची फाइंड आउट करावं लागेल आणि मग 12 चेअरची फाइंड आउट करावं लागेल. बघा आता गिवन काय म्हटलंय? गिवन मध्ये काय म्हटलंय? 14 चेअर कॉस्ट इज इक्वल टू 5992 रुपीज. आता ह्याच्यावरून काय करता येईल आपल्याला? एका चेअरची किंमत काढता येईल. मग काय करावं लागेल? 5992 डिवाइड बाय 40. बघा 40चं टेबल नाही आहे, सरळ 2 ने डिवाइड करायचं. बघा इथे 4 आहे, इथे 2 आहे, म्हणजे 2 ने डिवाइड होईल. 4 2 7 जा 40, 2 2 जा 4 उरला 1, 2 9 जा 80 उरला 1, 2 9 जा 80 उरला 1, 2 6 जा 12. ओके. इकडे 7 1 जा 7, 7 4 जा 28 उरला 1, 7 2 जा 14, 14 15 16 17 18 उरले किती? 5, 7 8 जा 56. म्हणजे किती आलं आन्सर? 428. असं नसेल सरळ ह्या पद्धतीने डिवायडेशन केलं तरी चालेल किंवा एक एक स्टेप करून केलं तरी चालेल. ओके, कळलं? आता बघा काय आलं आन्सर? 428 रुपीज. मग आता काय आलेलं आहे? कशाची ही किंमत? 1 चेअर कॉस्ट इज रुपीज 428. आता काय काढायचं आहे? 12 चेअरची कॉस्ट. देअरफॉर 12 चेअर कॉस्ट इज रुपीज 12 इंटू एका चेअरची किती आहे? 428. मग आता बघा काय करावं लागेल? 428 मल्टिप्लाय बाय 12. 2 8 जा 61, 2 2 जा 4 आणि 1 5, 4 2 जा 8. त्याच्यानंतर 8 1 जा 8, 8 2 1 जा 2, 4 1 जा 4 6. बघा 8 प्लस 5 याच्यातला 5 याच्यातला 5 10 आणि हा 3 30. 8 प्लस 2 आणि हा 8 प्लस 2 10 आणि हा 1 11 आणि हा म्हणजे आन्सर किती आलं? 5136 रुपीज. आता ही कशाची प्राइस आली? जे आपल्याला विचारलं होतं त्याची. हाऊ मच विल हॅव टू बी पेड फॉर 12 चेअर? 5136 रुपीज will paid for 12 chairs. बघा 4 numbers example. The weight of 30 boxes is 6 kg. What is the weight of 1080 such boxes?
आता बघा काय म्हटलेलं आहे, जर 30 बॉक्सेसचा वेट हा 6 kg आहे, तर 1080 बॉक्स अशा बॉक्सेसची वेट किती असणार. बघा आता फाइंड आउट करताना काय केलेलं आहे आपण, जे गिवन आहे ते लिहून घेणार. काय म्हटलंय, द वेट ऑफ 13 boxes इज इक्वल टू 6 kg. बघा आता ह्याच्यावरून काय करायचंय आपल्याला, जर 30 बॉक्सची जर वेट 6 kg आहे, तर एवढ्यासाठी काय करावं लागेल. मग आता आपल्याला काय करायला लागेल, सगळ्यात पहिले एका kg मध्ये एक बॉक्स किती केजीचा असू शकतो ते बघावं लागेल आपल्याला. बघा आता काय म्हटलंय, एक बॉक्स किती केजीचा, काय काढायचं आहे, एक बॉक्स किती केजीचा. मग त्याच्यासाठी काय करावं लागेल, 6 ला 30 ने डिवाइड करावं लागेल. काय काढायचं आहे आपल्याला, एक बॉक्स काढायचा, म्हणून आपण काय केलं, 6 ने 30 ला डिवाइड केलं. बघा आता जर 30 ने डिवाइड केलं 6 ला, तर काय करावं लागलं आपल्याला, इथे एक 0 वाढवायचं. म्हणजे मी इथे काय करणार, एक 0 आणि डेसिमल पॉईंट देणार आणि एक इथे 0 लिहिणार. म्हणजे 60. म्हणजेच काय आलं आन्सर, इथं काय झालं, ग्रॅम. म्हणजे जर 30 बॉक्सची जर किंमत 30 बॉक्सची जर वेट हा 6 kg असेल, तर एका केजी मध्ये एका बॉक्सची किंमत, एक 1 बॉक्सेस इज इक्वल टू 0.2 ग्रॅम. समजलं. आता काय करायचं, द वेट ऑफ 1080 सच बॉक्सेस. आता हे जे 1080 बॉक्स आहेत त्याचं किती आहे, मग ह्याने काय करावं लागेल, परत त्याला मल्टिप्लाय करावं लागेल. देअरफॉर द वेट ऑफ 1080 बॉक्सेस, बघा 1080 इंटू 0.2 ग्रॅम. म्हणजेच ह्याने ह्याला मल्टिप्लाय करावं लागेल. मग किती येईल, 2 0 0, 2 8 जा 61, 2 0 0 आणि 1, 2 1 जा 2, 0 0 0 0 0 6 1 2. डेसिमल पॉईंट किती, एका डिजिट नंतर आहे, म्हणजे इथे येणार. म्हणजेच काय झालं, 260. काय आला आन्सर, 260. म्हणजेच काय झालं, द वेट ऑफ 1080 such boxes is, therefore the weight of 1080 such boxes is 216 kg. समजलं इथपर्यंत. बघा 5th क्वेश्चन काय, a car traveling at a uniform speed covers a distance of 165 km in 3 hours. काय म्हटलंय, एक कार आहे ते ट्रॅव्हल करते युनिफॉर्म मोशन मध्ये, स्पीड मध्ये, कव्हर करते एक डिस्टन्स 65 किलोमीटर इन 3 hours. 65 किलोमीटरचं डिस्टन्स ती 3 hours मध्ये करते. ॲट दॅट सेम स्पीडमध्ये, स्पीड चेंज केली नाही. म्हणजे जर 80च्या स्पीडने चालला असेल तर 80च्या स्पीडने चालते. पण तो किती कव्हर करतोय, 165 किलोमीटर इन 3 hours. बरं, हाऊ लॉंग विल इट टेक टू कव्हर द डिस्टन्स ऑफ 330 किलोमीटर. आणि दुसरा क्वेश्चन आहे, हाऊ फार विल इट ट्रॅव्हल इन 8 hours. 2 क्वेश्चन विचारलेले. आपल्याला जे गिवन दिलेले आहे सगळ्यात पहिले ते लिहून घेऊ. काय म्हटलंय बघा, अ कार ट्रॅव्हल इन travel uniform speed covers distance of 165 kilometer in 3
ह्याच्यात काय म्हटलं 165 किलोमीटरमध्ये तो 3 तासामध्ये तो 165 किलोमीटर जातोय. कितीमध्ये? 3 तासात 165 किलोमीटर. जसं बोलतोय तसंच लिहायचं पण. बघा आता काय म्हटलं, हाऊ लॉंग विल इट टेक टू कव्हर अ डिस्टन्स ऑफ 330 किलोमीटर. आता सगळ्यात पहिले आपल्याला 1 किलोमीटरचं काढावं लागणार, बरोबर. मग देअरफॉर 1 किलोमीटर असं लिहू, अ कार ट्रॅव्हल अ डिस्टन्स ऑफ 1 किलोमीटर इज. बघा आता 1 किलोमीटर मध्ये करताना काय करावं लागेल, 3 आवर्स मध्ये 165 किलोमीटर जातं. देअरफॉर 3 डिवाइड बाय 165. समजलं कसं आलं? 3 आवर्स मध्ये 165 किलोमीटर जातं, बरोबर. मग ह्याला डिवाइड करताना 3 1 जा 3, 3 5 जा 15, 16 मध्ये 15 गेला, उरला 1, 3 5 जा 15, हा 1 आणि डिवाइड बाय 55 आवर्स. आता मला काय करावं लागेल, हे जे हवर्स आले ते ह्या 330 किलोमीटर मध्ये मल्टिप्लाय करावं लागेल. टू कव्हर अ डिस्टन्स ऑफ 330 किलोमीटर, अ डिस्टन्स. आता बघा हे काय आलं, आधी ही लाईन लिहून घेऊ. बघा काय म्हटलंय, अ कार ट्रॅव्हल अ डिस्टन्स of 1 kilometer is 1/55 hours. हे असंच का ठेवलं, पुढे का सॉल्व केलं नाही? आपण सेकंड मध्ये पण करू शकलो असो, 1/55, पण सॉल्व करायला इझी जाणार आहे म्हणून इथपर्यंतच. आता बघा इथपर्यंत समजलं. आता हा किती किलोमीटर मध्ये आलाय, 1 किलोमीटर मध्ये. मला किती किलोमीटर काढायचंय, कितीसाठी काढायचंय, 330 किलोमीटर साठी. मग मी काय करणार, आता काय काढायचंय आपल्याला, टू टेक कव्हर अ डिस्टन्स ऑफ 330 किलोमीटर. आता बघा देअरफॉर कव्हर अ डिस्टन्स ऑफ 330 किलोमीटर. मग आता ह्याच्यासोबत काय करावं लागेल, ह्याला मला मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजेच 1/55 इंटू 330 किलोमीटर. मग बघा ह्याला 11 ने डिवायडेशन होईल आणि ह्याला पण होईल. 11 5 जा 55, 11 3 जा 33 आणि यातला हा 0. म्हणजेच काय आलं आन्सर, 30 डिवाइड बाय 5. म्हणजे 5 1 जा 5, 5 6 जा 30. समजलं? आता हे काय झालं, हवर्स. म्हणजे 330 किलोमीटर मध्ये 6 आवर्स आहे. देअरफॉर आन्सर काय लिहायचं मग? फर्स्ट क्वेश्चन होता, हाऊ लॉंग विल इट टेक टू कव्हर अ डिस्टन्स ऑफ 330 किलोमीटर. मग हाऊ लॉंग, 6 आवर्स विल इट टेक, 6 आवर्स will it take to cover 330 kilometer distance. समजलं? आता हा आपण क्वेश्चन फर्स्ट सॉल्व केला. काय केलं, हाऊ लॉंग विल इट टेक टू टेक अ कव्हर. समजलं इथपर्यंत? आता बघा सेकंड एक्झाम्पल, हाऊ फार विल इट ट्रॅव्हल इन 8 आवर्स. मग 8 आवर्स मध्ये ते किती जाईल? आता बघा पहिल्या गिवन याच्यामध्ये जाऊ, बी काय म्हटलंय, हाऊ फार विल इट ट्रॅव्हल इन 8 आवर्स. बघा हाऊ फार विल इट ट्रॅव्हल इन 8 आवर्स. आता गिवन काय म्हटलंय, अ कार ट्रॅव्हलिंग अ युनिफॉर्म स्पीड कव्हर्स अ डिस्टन्स ऑफ 165 किलोमीटर इन 3 आवर्स. किती मध्ये किती जाणार आहे, 165 किलोमीटर इन 3 आवर्स. मग आता मला काय करावं लागेल, काय काढायचंय, आवर्स मध्ये, बरोबर. मग आता काय करावं लागेल, 165 डिवाइड बाय 3. आन्सर किती येईल,
3 1 जा 3, 3 5 जा 15, 3 5 जा 15 म्हणजे किती आलं 55. बरोबर. आता हे 55 काय आलं किलोमीटर. 55 किलोमीटर इट ट्रॅव्हल इन 1 hour. ओके, 1 hour मध्ये 55 किलोमीटर जाईल. आता देअरफॉर 8 hour मध्ये किती जाईल. देअरफॉर ट्रॅव्हल इन 8 hours. ट्रॅव्हल इन 8 hours मध्ये 8 into 55 बघा. 55 into 8, 8 5 जा 40, 8 5 जा 40 आणि 4 44 म्हणजेच किती झालं 4440. म्हणजेच काय येईल 440 किलोमीटर ट्रॅव्हल इन 8 hours. समजलं. बघा, आज आपण प्रॅक्टिस सेट 29 बघितला. त्यात आपण क्वेश्चन 1 2 3 4 5 कंप्लीट केलेत. त्याच्यानंतर प्रॅक्टिस सेट 29 मध्ये अजून 6 7 8 9 असे 4 क्वेश्चन्स बाकी आहेत. हा प्रॅक्टिस सेट 29 मोठा आहे, त्याचे आपण 2 पार्ट्स करू. सेकंड पार्ट मी अपलोड करेल लवकरच. जर तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटत असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये प्लीज सांगा तुम्हाला याच्या व्यतिरिक्त काही पाहिजे असेल तर. थँक्यू.